मंडळी, मी आज बनवणार आहे कुटके। तर जेव्हा केव्हा आपल्याला काहीतरी खमंग खावंसं वाटतं ना, तेव्हा कुटके हा एक खूप छान पर्याय आहे त्यासाठी। आणि जर शिळ्या पोळ्या असतील उरलेल्या, तेव्हा पण हा खूप चांगला पर्याय आहे। तर ज्या शिळ्या पोळ्या आहेत त्या टाकून देण्यापेक्षा त्याचे जर कुटके उकडून खाल्ले, त्या शिळ्या पोळ्या वाया पण जाणार नाहीत आणि काहीतरी छान खमंग खायला सुद्धा मिळेल। आणि खूप कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतात। यासाठी कुठलेही मसाले वगैरे काहीही लागत नाही। तर त्यासाठी मी इथे घेत आहे फक्त हा लसूण, ह्याच्या पण 4-5 पाकळ्याच घेत आहे आणि 2 ते 3 मिरच्या थोड्याशा कमीच घेत आहे, कारण माझा छोटा मुलगा पण आहे, तो पण खाईल। तर त्यासाठी मिरच्या कमी घेत आहे मी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाल चटणी टाकून सुद्धा हे कुटके करू शकता। फक्त लसूण टाका, लसूण जिऱ्याची फोडणी त्याला खूप छान एक खमंग चव देते। बस, बाकी काहीही टाकायचं गरज नाही। चटणी, मीठ, लसूण आणि जिरे एवढंच टाका, एवढे छान कुटके होतात, एकदम खमंग होतात। तर कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते। जेवढ्या कमी साहित्यामध्ये बनवाल तेवढे चांगले होतात हे कुटके। कांदा वगैरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, तो पण छान लागेल। आणि जेव्हा केव्हा आपल्याकडे 2 ते 3 चपात्या उरलेल्या असतात, तेव्हा आपल्याला सुचत नाही काय करावं, या चपात्यांचं टाकूनही द्यावेशा वाटत नाही। तर इथे खलबत्त्यामध्ये मी हा सोललेला लसूण टाकते आणि त्यामध्येच मिरच्याचे थोडेसे असे तुकडे करून टाकते, म्हणजे हे वाटायला सोपं जातं। त्यामध्येच थोडंसं जिरं, थोडंसं मीठ टाकून वाटून घेते मी। मीठ टाकल्यामुळे काय होतं की ते मिरच्यांना पाणी सुटतं आणि लगेच वाटल्या जातात मिरच्या। त्यामध्ये तेल, थोडीशी मोहरी तडतडल्यानंतर हे आपण तयार केलेले पेस्ट 2 मिनिटांमध्ये छान भाजून निघते हे आपलं लसूण आणि मिरची। तुम्हाला जेवढे करायचे असतील त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये। हळद अर्धा चमचा, चवीनुसार मीठ। आणि झाली आपली फोडणी तयार। एकदम झटपट बनवून होतात आणि छान चवदार पण होतात। आता ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर आपल्या उरलेल्या चपात्या टाकायच्या। चपात्या एकदम कडक असतील, वाळलेल्या असतील तरीही चालतील। उलट ज्या वाळलेल्या चपात्या आहेत त्यांचे कुटके एकदम छान होतात, गरगरीत शिजतात ते आणि खायला सुद्धा छान चवदार होतात। पण जर ओलसर जरी असतील तरीही छान होतात, फक्त थोडंसं कमी पाणी घालायचं आणि थोडंसं कमी शिजू द्यायचे। 3 ते 4 मिनिटांमध्ये होऊन जातात जर चपात्या थोड्याशा ओलसर असतील तर। आणि जर कडक पोळ्या असतील तर 10 ते 15 मिनिटं छान शिजू द्यायचं गरगरीत, एकदम छान शिजतात आणि मस्त लागतात खायला। तर बघू शकता नेमकी उकळी फुटत आहे। आणि ह्या चपात्या कारण मी डब्यामध्ये दिलेल्या होत्या ह्यांना, कारण ह्यांच्या कंपनीमध्ये काहीतरी जेवण होतं। कुणी नवीन गेस्ट वगैरे आले तर ह्यांच्या कंपनीमध्ये सगळ्यांना जेवण असतं, तर त्यांना पण होतं जेवण, त्यामुळे त्यांना माहिती नव्हतं, त्यामुळे मला त्यांनी सांगितलं नाही। तर ह्या वरून आलेल्या डब्यातल्या चपात्या आहेत। तर थोड्याशा मग मी काय केलं, हवेला ठेवलेल्या होत्या, पण तरीही दिवसभर घडी असल्यामुळे थोडीशी घडी राहिलेली आहे याची। थोड्याशा नरम आहेत, जास्त कडक नाही आहेत, त्यामुळे थोडंसं कमी शिजू द्यावं लागणार आहे मला। उकळी फुटलेली आहे। हे जास्त बारीक करून नाही टाकायच्या, अशा थोड्याशा मोठेच कुटके टाकायचे ह्याच्यामध्ये। बारीक करायचे असतील तर बारीक सुद्धा करू शकता, असं काही नाही। एकदा परत हे छान असं परतून घ्यायचं, पूर्ण हे असं मिक्स करून घ्यायचं। खालचे वर, म्हणजे खालचे जास्त शिजतात आणि वरचे कच्चे राहतात, त्यामुळं एकदा असं छान खालीवर करून घ्यायचं। आणि आता याला 2 मिनिटं असं झाकण ठेवून शिजू द्यायचं। बघू शकता आपले कुटके छान शिजलेले आहेत, एकदम नरम झालेले आहेत। तर गॅस बंद करायचा आणि 2 मिनिटं असंच ठेवायचं। तर तुम्ही हे कांद्यासोबत, हे कांदा आणि कुटके हे जेव्हा खाल ना, तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्या गावची आठवण येईल। जर तुम्ही शहरी भागात किंवा दुसऱ्या परदेशात वगैरे राहत असाल तर
तर एकदा नक्की बनवा आणि खा. आणि हो, हे ताकासोबत पण खूप छान लागतात. बरं, एकदा नक्की ट्राय करा, बनवा आणि खा. गरमागरम. एकदम मस्त.